नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिखरे सागरे तारियली शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी निर्जीवा कागदासी शरीर रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराजा जन्मला मृत्युलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझीने भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहायला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा दोषितो हा परब्रह्म ठेवा दोषितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केली तनु मानवी दिव्य रूपी केली त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली ललिकावली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद हा असावा तो धर्म असावा तो धर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद आवदे वाग देवी आवदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे
304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि आज अभंग संपूर्ण करण्याचा विचार आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याची खरी सेवा तर त्याच्या भय काय जीवा. ज्याची सेवा खरी असेल त्याच्या जीवाला भय नाही. स्वामी सवे वाद वाद नाम प्रेमाचं भांडण करत असताना अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद म्हणजे आणखीन आनंद वाढतो, दुणावतो का असावा तो धर्म. स्वामीला जर वाद करायचा असेल तर आपल्या अंगात काय असलं पाहिजे, खरेपण असलं पाहिजे. खरेपण असल्यावर त्या भक्ताला मालकाचंही ध्येय वाटत नाही. लक्षात आलं. करिता स्वामी सवे वाद तर अधिक अधिक आनंद म्हणजे आनंदाला दुणाव चढतो, आनंद दुणावतो, वाढतो असा त्याचा अर्थ. बरं, मग असावा तो धर्म मग सावध जाते वर्म. तुमच्याकडे खरेपणा असावा तर मग सहन होतात वर्मे, समोरच्याला सहन होतात. आणि समोरच्याला आपल्याला वर्मशील बोललं तरी आपल्याला सहन होतं. खरेपणा असल्यास काय घोर आहे, काय म्हणायचे ते म्हणा असा अर्थ लावता येतो असा त्याचा. चला, तुकाराम महाराज म्हणतात, वदे वाग्देवी. वदे वाग्देवी. इथं असं की तुम्हाला कालच म्हणलो वाग्देवी. वा ग रे आणि वितर रस्व आहे, दीर्घ आहे. तसं नाही खरं तर ते वाग्देवी. वाग्देवी, वाघ नाम वाचा. वाक वाक म्हणजे वाचा. बरं, संस्कृत भाषे वाचेला वाक. हा, नवाक पाणी पादो नोपस्थ पायू चिदानंद रूप शिवोहम. तिथं नवाक पाणी पादो. मी वाचा नाही, मी हात नाही, मी पाणी नाही. आत्मषटकामध्ये भिक्षू बोलायला शंकराचार्यां आत्मषटक आहे ना. नमे द्वेष रागो नमे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भावा सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवो. त्याच्यामध्ये त्याने वर्णन केले की मी काय मन नाही, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्तानी नाहम. चित्त सुद्धा मी नाही, त्याच्याहून वेगळा आहे मी. मनोबुद्धी काय, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. नाही 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 नाही, पंचकोशाच्या सुद्धा अतीत आहे असं म्हणले ना ते. काय नवा पंचकोशा नवा सप्त धातू. मी 5 कोशात नाही, सप्त धातूचही नाही. नवाक पाणी पादोन चौपस्थ पायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग मी काय नवाक नाम वाचा नाही, पाणी हात नाही, पादो पायी नाही, मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. खरं तर हे शिकावही, हे म्हणायचं शिकावही आणि शिकून त्या बोधावर जावं. हे शिकल्यावर आज ना उद्या बोधावर जातो ना, पण शिकायचं पाहिजे ना आधी पहिलं. बरोबर. हे आत्मषटक शंकराचार्यांचं शिकायला पाहिजे पहिलं तर, आणि शिकल्यावर त्या बोधावर बघा ना तुम्ही त्या आत्मषटकामध्ये कसा भिक्षू बोलतोय, ते मस्त गोड बोलते ते. आणि ते नाही नाही मी हे नाहीच म्हणणार, याच्याहून मी वेगळा आहे, त्याच्याहून मी वेगळा आहे, त्याच्याहून मी वेगळा आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याच्याहूनही वेगळं आहे. त्या स्वरूपाला धरून बोलू लागलं कोण, भिक्षू. तुकारामाला नाही म्हणले नाही मी तो वासुदेवच कळेल विचार आहे. ठाऊ कसा वाग्या संता नाही अनेक तुझा मागता का स्वरूपस्थ वाग्या. महाराजांची भाषा कोणती, अरे बा. प्रसंग मला कसं बोलले ते, त्याला धरून बोलले कुठं कुठं आम्ही कुणबियाचे मुले, आमचे कैसे खरे बोल. हे मड्याला धरून बोलले. मढ मढ कोणाच्या वंशात जन्मलं, कुणब्याच्या वंशात जन्मलं. तुमचं लमाण्याच्या वंशात जन्मलं, कोणाचं बामणाच्या वंशात. हे मढ जन्मलंय, पण आपला जन्म नाही होत का, होत आहे नाही. स्वरूपाला धरून बोलायचं ठरलं. हे मढ जन्मले कोण्या वंशात, कुणब्याच्या वंशात. आम्ही कुणबियाची मुलं. त्या मड्याला धरून बोलले. आणि कुठे स्वरूपाला धरून बोलले,
काहीच नवी नव्हे कोणी गावीचा एकला एकटा ठाईचा ठाई नाही आम्हाला नाही जात कुठे येत फिरून या हीच वायावी न बोल नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा आणि वेगळा या कर्मा अकर्माशी जसे महाराजाचा अभंग आहे का तसं आत्मषटक आणि मग आत्मषटक हे ते सगळं त्यांच्या अंमलात काय महाराजांना काय वाचलं नव्हतं का काय हा शंकराचार्यांचे ग्रंथ व्यासांचे ग्रंथ ज्ञानोबराय नाथमाराजांचे ग्रंथ सगळे अवलोकन केले होते कोणी सगळं माहिती आहे महाराजांना सगळं वेद शास्त्र 18 पुराण सगळं 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 जेवढे काही ग्रंथ आहे जगामध्ये तुकाराम महाराजांच्या अगोदर झालेले ते सगळे ग्रंथ त्यांच्या दृष्टीतून गेलेले आणि एकदा दृष्टीतून गेलं की त्यांना पाठवत होत कोणला ते सावकारी काही एक बार बघितलं ते पाठवत एक बार वाचलं की झालं भागवताचं पारायण केलं एकांतात त्यांनी आहे वर्णन नाही भागवताचं घ्यायचं एकांतात जायचे नाथ भागवत घेऊन पंडित बसायचे कोण एक बार पारायण केलं एक बार पारायण केलं चित्तात आलं आपण तर 10 वर्ष भागवत ऐकलं आणखी एक गोवी पाठ नाही आपल्याला बरोबर आहे नाही किती पारायण केले आपण भागवताचे खूप केले भागवताचे ज्ञानेश्वरीचे तर लयच झाले नाही भावचे किती झाले विचारा ना बकळ गणितच नाही 108 झाले असेल बाबा नाही का नाही झाले बा बकळ झाले सुद्धा महाराज सांगा सदाच पारायण होतं तुमचं बरोबर आहे की नाही बक्कळ पारायण केले पारायण घर लावूच कोणी पारायण घर लावूच कोणी घरको लावूच कोणी नाही काय पारायण आपण केले खूप केलं पण आपल्या डोक्यात राहत नाही त्याचं कारण आहे की आपली चित्तशुद्धी नाही चित्तशुद्धी ज्याची असेल त्याच्या डोक्यात बसतो तुकाराम महाराज आत्मषटकाच्या बोधावरही होते हे मला म्हणायचे वाक नाम वाच वाक म्हणजे काय वाचा म्हणजे वाघ देवी वाघ देवी असं गाण्यामध्ये हे प्रेमचा दोष असू शकतो वदे वाग्देवी असंही खरं बरोबर ते असू द्या वाघ नाम वाचा देवी मालकीन वाचेची मालकीन म्हणजे वाचेची देवता काल ठरली ना आपली कोणती सरस्वती वाचेची देवता बरं जिव्हेची नाही जिव्हेची वरून म्हणलो ना तोंडाची अग्नी म्हणलो अग्निदेव आहे तोंडात बरोबर आहे ना भाऊ म्हणून खाते खाण्याचं काम भस्मसात करण्याचं काम तोंडच करतोय ना देवता कोणती आहे अग्नी देवता दैवता गेल्यावर त्याला खाता येत नाही ना महाराज अवघड आहे ना आणि जिव्हेवरली वरून देवता गेल्यावर खरं आंबट कळत नाही बरोबर आहे की नाही फक्त त्या शेंड्याच ज्ञान आहे बघा काय भगवंताची गंमत आहे कमाल आपल्याला बी जनावराला बी सुद्धा ज्ञान आहे बरं ते गाईच्या जिबीला नाही का ते बसवलेलं यंत्र आवळीचा असला पदार्थच खाते आहे की नाही घरात लावला साठीचे तेव्हा ते ज्ञान आहे ना जीवी प्रत्येकाच्या जिव्हेत तितक्यात ते यंत्र बसविले कोणी देवन कमाल भगवंताची केलेली आहे त्याची मग हे जिव्हेची देवता वरून आहे तोंडाची अग्नी पण वाचेची देवता नाही वाचेची देवता वागेश्वरी वागेश्वरी नाम वाघ नाम वाचा ईश्वरी नाम मालकी तिचं नाव आहे सरस्वती काय नाव आहे सरस्वती आणि सरस्वती नाही सरस्वती जी स्नेहाची वागेश्वरी नाही आपुल्या स्नेहाची आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जय मुख्या ते अंगीकारी हा तय वाचस्पतीशी करी प्रबंध हो आदितीवरी दयावरी ठेवते माता पद्म करू पारखे तो जीवची परी तुके महेशेशी हो ये वडे ये कृपेचे है ना ते वाचा बळी मी वाणू कवणे सूर्याच्या अंगा उठणे केवता कल्पतरीवरी फुलवरा सायच्याने वासू कापुरा हा कवनेपणे नाही रे
एवढा केवता कल्पतरीवरी फुलोरा. काळेश्वरी गगनावरी उभा. नीट वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. मी म्हणलेलं बरोबर आहे बरं काय. हा, एक लक्षात ठेवा, भगवंताची वागेश्वरी नाम सरस्वती. सरस्वती लक्ष्मी ह्या देवता आहेत बरं. आणि ती वाचेवर देवता सरस्वती असल्याच्या नंतर लागल त्या टायमाला प्रमाणे येतात. काल तुम्हाला म्हणलो सरस्वती प्रसन्न करून घेतली त्यांनी. कोणी एक पायावर उभा राहत होती तिथे बासरला, तपश्चर्या केली आणि सरस्वती देवी त्यांनी प्रसन्न केली. म्हणून तर त्यांना वाचा सिद्धी होती. त्यांचं भागवत रुचकर वाटत होतं. कोणाचं? पार्टीकर, पंडित गुरु पार्टीकर. पंडित गुरु पहिले भागवतकार तेच आहेत आपल्याकडे. आत्ता भागवतकार का गावागणी 10 आहे का नाही. धंदा वाढला, धंदा वाढला, धंदा झाला, बाजारात आलो, खूप पैसा मिळायला लागला. कोणला भागवत करा वाटायले बरोबर. एक भागवत केल्यावर 5-50 हजाराला खाली राहत नसेल महाराज ना. जवाऱ्या आणि हेन तेन बकळ लागते काय लागत नाही बघा की. अरे तुम्ही तर 50 हजार म्हणायची 1-1 लाख आणि 1.5 लाख घ्यायली तर 2-2 लाख बोलून बघा असतं त्याच्यात. कमी कुठं नाही का काय बकळ आहे काय बघा की. गणपतीत नाही बकळ लागते भागवत करायला. त्याच्या भागवत केल्याने वाटतही नाही ना महाराज. गोकर्णाची पूजा वाहिली, गोवर्धन पर्वताची पूजा वाहिली, पुन्हा रुक्मिणीचं लग्न वाहिलं. ते भागवत केल्याने वाटतंय बी ना मग बरोबर आहे ना. आज कसं या आस लय वाढले त्यावेळेस ते एकटीच होते आपल्या इकडे टापूला. काय खडी खाली मागा खडे टोचा आहेत का खडे नाही. बरं मागं सारखा की मग जवळ बसा म्हणायलो. हो मागं बसा. तर पहिल्या काळात नव्हते ते इकडं एकटेच होते. कोण? गुरु. तर त्यांना सरस्वती आणि सरस्वतीची उपासना मलाही करायला लावली होती. कोणी पंढरनाथच्या शिवपुरीला लाभांना हे श्लोक शिकविला आणि ते मग ते फोटो एक सांगितलं. त्या फोटो कशी बसायचं आणि तुला लागल तेव्हा ते लागल तेव्हा पाहिजे असं प्रमाणात उपासना आणि केले महाराज. या कुंडेन तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रा होता, या विना वर्णन मंडित करा, या श्वेत पद्मा, या ब्रह्माच्युत शंकर प्रवर्तिवी देवी सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती निशेष दाढ्या. हे स्तोत्र आणखीन 4-5 श्लोक आहेत. पद्याला बसून दिलं ते श्लोक ते स्तोत्र बसविलं त्यांनी, बसून दिलं आणि बसून दिल्यावर मग ते मी उपासना काही गोष्टीची केली ना का तिची गरज होती आपल्याला. ते वक्तृत्व करायचं असेल तर तिची काय आहे गरज आहे. इवायला म्हणलो होतो तिकडे आणि तेव्हापासून सुधारणा झाली विचारावर. एक ओवी येत नव्हते, एक स्वाभंगही सांगत नव्हते. विचारावरती सांगत होते कवा. एक प्रमाण पहिले सांगत होते कवा पहिल्या काळात. इतकं ते भजन करीत होते, प्रमाण म्हणत होते. ते काय कवाच नाही महाराज. एक प्रमाण सांगत नव्हते, एक ओवी सांगत नव्हते. त्यांना सांगितलं होतं मी किती उपासना करा म्हणजे लागल त्या टायमाला तुम्हाला पाठांतर झालेलं तर तो मुखात येईल आणि देता येईल, लक्षात येईल असं. मग तिची उपासना करावी लागते वागेश्वरीची. आणि वागेश्वरीची उपासना केल्यावर मग दैवतेला प्रसन्न करायला वेळ लागत. भगवान परमात्मा प्रसन्न होतो वागेश्वरीची उपासना केल्यावर. ती का वर्णन करते ना दैवतेचं, आणि दैवतेचं वर्णन केल्यावर देवता खुश होते. एक स्तोत्र नाम स्तुती. कोण्या देवाचं स्तोत्र? श्रीकृष्ण स्तोत्र, पांडुरंग स्तोत्र. स्तोत्र म्हणजे स्तुती. स्तुती नाम वर्णन. आणि कोणालाही वर्णन केल्यावर बरं वाटतंय का वाईट वाटतंय सांगा. बरं वाटतंय.
है नाही भाऊ. मग आम्ही महाराज लोक बी तीच अटकळ आहे ना. विनायकराव धोंडगे विनायक भाऊ सारखा गावात माणूस नाही. रामायण चरित्रात 12 महिने रोज पोतीला टाइम टू टाइम जाणं, व्यवहार सोडून हे सगळं संध्याकाळी टाइम पोतीला देतात. असा माणूस कुठं आहे का म्हणले रामायण चरित्राला सांगा. कुठलंही नाही. मग हनुमान महाराज खरा बरोबर आहे ना. होय विनायकराव तिकडे 7 लावड्या करू फक्त वर्णन करायचं विनायकराव तर तोंडावर विनायकराव बोलतोय बरोबर आहे ना. पडली वारियाच्या वळसा हा धुळी चढे आकाशा हरिके ओळगे तैसा स्तुती वेळ. स्तुती केली की कोणी हो कोणी मी नाही तुम्ही म्हणून नाही कोणी मी. आता देव प्रसन्न हा कोणते कोणालाही कोणाची स्तुती केली की त्याला आनंद वाटतो. आणि मग आनंद वाटतो, भूषण वाटतं. आणि मग समोरचा प्रसन्न होतो. चला चहा प्यायला म्हणतो, चला जेवायला, तुम्हाला काय पाहिजे का असंही म्हणतो. पुन्हा लागेल ते देतो. मग महाराज लोक पोडी काय ना पडले हेच. आणि आमच्यासारख्याला ते जमत नाही. तो वास्तवता आमच्यापाशी काय वास्तवता. कोणाचंही मूर्खाचं वर्णन तुम्ही करा म्हणले तर करणार नाही. एक जण म्हणू लागला आमच्या बापाचं हे सांगा. मी सांगणार नाही. तुझ्या बाप खाऊन गेले, मांस खाऊन ससे धरून मेलं. आणि त्याचं वर्णन काय म्हणून करू मी बाबा. नाही काय म्हणून करू मी. हवं पण म्हणू त्याला. नाही ससे खाऊन मेलं त्याला हवं पण म्हणू. मग मी भाट झालो. भाट कळला ना तुम्हाला. पैसे द्यायचे आपलं वर्णन करायचं. राजे लोकांपैकी होते लोक. राजाजराज दशरथ महाराज की जय हो. ते भाट आहे त्याला पैसे दिलेले विचारायला बरोबर आहे ना. वास्तव असल्यावर करू ना. वास्तव असल्यावर आता इथे शंकरानाच्या बायकोचं वर्णन करतो की नाही मी. माझ्या शोधाच्या आईचं शंकरानाचंही वर्णन कधी कधी करतो. शंकरानाचं कानावर होतो बाबा. त्या काळात मी लहान होतो ना. मला कळतंय चांगलं. शंकरांना आमच्या गावाला आलेले ते काळ्या टोप्या 2-3 कदम मामा. पुन्हा दुसरं एक ते दत्तराव होते काही पांडुळी. अशा 2-4 काळ्या टोप्या अण्णा संग येतो सकाराम गुरुजी. मग आपल्या नियमाला मारुतराव महाराज यायचे. अण्णा एकदा टाळ घेतला बाबा. आमचे दादाला नटायचे. दादा म्हणत होते मोठे दादा आमचे चुलते हनुमान ते शंकर नरवाडी घर का श्रीमंत आहे. पैशावाला हे आणि पैशावाला असून भजन निष्ठेनं करतो. रात्रभर टाळते की नाही बघा. मारुतराव महाराज कीर्तन रात्रभर ते हेच झालं त्याचं झालं तुम्हाला माहिती ना लहानपणी. आणि हे असे सगळे कीर्तन रातभर एकदा 9ला विना घेतला. ह्याचं कीर्तन झालं त्याचं झालं कीर्तन. झुंजुळकर दिवस निघाल महाराजाचं कीर्तन. दिवस निघाय आरती. आपल्या गावची गोष्ट सांगायची रात्रभर. आणि मग भजन यायला कसं होतं. लगेला जा पुन्हा चहा प्या लगेच भजनाला लागा. हे ज्ञानेश्वर माऊली झालं दुसऱ्या महाराज सुरू. तेच अभंग बरोबर आहे. होतं का नाही असं. महाराज शंकरराव उतरतो. एकदा टाळ घेतला की आरती होस तर उतरायचंच नाही. बाय साधं येतं महाराज. असं आहे वास्तवता असल्या वर्णन करायला अडचण नाही. आता त्यांच्या मंडळीनं रात्रच्या आहे म्हणून महाराज म्हणतेच बा लोक. आता आपल्याला का माहित बा त्याचे कोणी वारकरी आला पारावर किती रात्रच्या येऊ. 12 वाजता येऊ का 2 वाजता येऊ जर म्हणले ना. आणि ते मोकळी होती म्हणा. पारावर आलेला माणूस घरी आणून सोडा आमच्या. आणि त्याला जेवायला करा उपाशी असेल तर. मग त्या गुरुवानं सांगायचं बाई 2 माणसं आले तर जेवायला करा. त्याच टायमाला सुनांना उठता सुनाईला न उठविता आपण भाकरी करायचं. मग त्या बाईचं वर्णन करावं की नाही. वास्तवता की नाही. आणि खरं असल्यास तुमच्या आईनं उठत्या हातानं कावळा नाही उडविला. आणि तुम्ही म्हणता आमची आई अन्नदानातली श्रेष्ठ होती. मला म्हणतो ना होय कसं म्हणावं. म्हणजे वास्तवता बोलावी. हभ कोणालाही पद लावता येत नाही. कसं लावावं कसं. आता काल ज्याचं कीर्तन केलं तर माजलगावला ते माणूस तसा त्याचा बाप होता. पोरे महाराज आहेत. एक कीर्तनकार आहे बबन महाराज. एक पोरग चाल म्हणते आणि धाकटं पोरग श्रोता पक्का. त्यांनी भावीत ना परमार्थातले पक्के 50-60 एकर जमीन आहे. तिघा भावात 50-60 एकर जमीन. चांगला घराणा आहे. माजलगावच्या त्या तळ्याच्या काठावर राम पिंपळगाव माजलगावच्या वर लागून. आणि त्याचे बाप कसे होते म्हणा. निष्ठेनं भजन राम राम सतत भजन करणं. हरिपाठ हे ते टाळावर भजन पक्का. सतत नामधारक पंडित जवारी आहे ते. मग अशाला हवं म्हणाय काही अडचण नाही. बरोबर आहे की नाही. कोणाचंही वर्णन करण्यात मतलब नाही आहे. काय आपण भाग नाही भाऊ. आणि
आणि मूर्खात आता तुम्हाला वाटत असेल हे महाराज लोक मोठेपणा देतात, तसंच महाराजांना का म्हणून चोंबाळू नये लोकायला, या चोंबाळणं हे तिकडे संतोषराव असं का म्हणू नये असं तुम्हाला वाटत नाही. पण त्याच्यामध्ये दोष घडतो, महाराजाचे तप जाते. काय जाते? मूर्खाला चांगलं म्हणल्यावर काय जाईल? तशी तर स्तुती अथवा निंदा करावी आणि कीर्ती मानवाची करू नये. मग आता सांगा, इथं महाराजांना सांगितलं कोणी माणसाची कीर्तीचं वर्णन करायचं नाही, आणि कोणाचं कीर्तीचं वर्णन करायचं नाही ते म्हणले, आणि तिथं आपण जर वर्णन कीर्तीच म्हणून लागलो तर पाप लागल का पुण्य? पापच लागल. मग आपल्या अंगातलं तप कमी होत असतंय, पावर कमी होती, तप खलास होतं का? ह्याच्याकडून लोभामुळे काय बोलला, झाले लोभाचे मांजर, झाले लोभाचे आणि पोट पोसी दारोदार. तुकाराम महाराज म्हणले झाले लोभाचे मांजर आणि पोट पोसी दारोदार. दारोदार जाऊन पोट भरतय आणि तिथं म्याव म्याव करत दाराला जाऊन. हे लोभाचे मांजर आम्ही महाराज लोक आहे, बरोबर आहे? नाही महाराज, कोणाचं वर्णन मूर्खाचं करण्यात मतलब नाहीये. आमचं म्हणणं हे की स्तुती केल्यावर मूर्खाची असो का शहाणा असो प्रसन्न होतो की नाही? मग साध्या माणसाची स्तुती केली तर ते प्रसन्न होते म्हणल्या, मग ती देवतेची स्तुती केल्यावर देव प्रसन्न होणार नाही का? मग हेच होतं की भगवान शंकराचं वर्णन करायचं रावणानं, मस्त स्तुती करायची आणि भगवान शंकराची स्तुती केली, भगवान प्रसन्न. हा, आणि मग इथं काय पुष्पदंतानं तेच केलं ना, फक्त त्या शिवनिर्मल्याचा अवमान झाला होता म्हणून तो म्हणतो निर्माल्य होईल तेवढं तोडवण्यात जाऊ नये. आपण जे टाकतो ना फुलं, बेल, तुळशी, बुका, बेल, महादेवाला बेल व्हायलेला म्हणा, ते निर्माल्य. मग बघे बालगंगाला मंजूर व्हायली, ते काय झालं? निर्माल्य. किंवा कोण्या महाराजाला माळ घातली ती माळ पुन्हा कोणाला घालायची नाही, ते निर्माल्य आहे बरं. मग आता देवतेवर वाहिलेलं निर्माल्य, फुल, तांदूळ, कुंकू, काय असं जे द्रव्य, हवे द्रव्य, आणि ते जर आपण ओलांडलं तर दोष लागतो. पुष्पदंताला दोष लागला होता. पुष्पदंत गंधर्व आहे, गंधर्व राजा. हो काय कुसुमदशन नामा सर्व गंधर्व राजा. त्या शिवमहिम्नात सांगायला काय, कुसुमदशन नामा सर्व गंधर्व राजा. सर्व गंधर्वांचा तो राजा होता, त्याचं नाव कुसुमदशन नामा म्हणजे पुष्पदंत. कुसुमदशन बघा वेगळी भाषा वापरली मुद्दा. आधी पुष्पदंत आहे, पुन्हा कुसुमदशन. कुसुम नाम फुल आणि दशन नाम दात, अलग नाही पुष्पदंत. असे वक्ते काय करते तर शब्द बदली देतो भाऊ, शब्द बदली देत. खंडू पाटील, मार्तंड पाटील, कसा जीव देव सांगणाऱ्याला सांगा, आणि याला सांगणार असल्यावर कुचळ बळल्याशिवाय राहतच नाही. आता तिथे खंडू पाटील आलता बा, इथं मार्तंड पाटील दुसरा, त्याच नाव आहे. खंडू काय मार्तंड काय, मार्तंड बी त्याच नाव आहे, मल्हारी मार्तंड. कळलं का? म्हणजे असं हे वाक्याची चातुर्य. आता जाऊ द्या. मग ते त्यानं शिवनिर्मल्याला वलांडण्याला अवमान झाला पुष्पदंताकडून, म्हणून भगवान परमात्म्याचा शंकराचा रोष झाला, राग तयार. आणि म्हणून ते राग जावा यासाठी हे स्तोत्र मी रचलं असं म्हणायला आहे. कोण? पुष्पदंत. हा, हरप्रियेन कंठस्थितेन, काय मी हरप्रियेन म्हणजे भगवान शंकराला आनंद वाटावा यासाठी हे मी स्तोत्र. 43 श्लोक आहेत. शिवमहिम्ना अभिषेक करायचा असेल मारुतीला, महादेवाचा अभिषेक तर ह्याच्यावरच होतो. मारुतीला तर रुद्र जमेल, आणि रुद्रच जमतंय मारुतीला. रुद्र येत नसल्यावर शिवमहिम्न, पण येत असल्यावर रुद्र, मग रुद्र स्तोत्र मारुतीला. पण नसेल तर तुम्हाला येत, ब्राह्मणाला येतच नाही, बऱ्याच पण येतच नाही ना, म्हणून सहसा प्रचलित मारुती राहायला सुद्धा काय चालू आहे शिवमहिम. आणि ते शिवमहिम सगळ्याला बरोबर काय येतं का? आता तुम्हाला कळत नाही म्हणून आमचं चालायले दुकान, तुम्हाला कळलं आमचं दुकान चलेल का? नाही. मग ते शिवमहिम नसतो. प्रल्हादशास्त्री सार्थ सांगत होते, कळलेला सांगत होते, सार्थ अर्थ सांगत होते. तिथले ब्राह्मण सुद्धा ऐका येऊ लागले, तेही म्हणू लागले हे खरा अभ्यास होता. प्रल्हादशास्त्री वचक होती कुठं टाप नाही मला, खऱ्या पुढे टापच नसते कोणाची. पक्कन त्यांचं ते, त्याच्यावर त्यांनी पीएचडी केली, त्याला काय बोलायचंच नाही. हो, त्या अर्थ अर्थासहित महादेवाची महती सांगत होते शिवमहिम. एक कालम, द्विकालम वा त्रिकालम एक पटेन रहा, हे श्लोक असं चालू होता.
तर ते सांगायचे स्तोत्र खूप असं मस्त व्यवस्थित आणि ते शुभ आहे म्हणा. मग आता महादेवाची स्तुती केली की भगवान शंकर पुष्पदंताला प्रसन्न झाले. स्तुती केल्यावर देव प्रसन्न होतो. बरोबर आहे ना. मग विष्णू असो, महादेव असो, मारुतीराय असो, ज्ञानेश्वर महाराज असो, तुकाराम महाराज, कोणते, आणि तुम्ही साधारण आपल्यासारखे येडे सुद्धा स्तुती केल्यावर प्रसन्न होतात. पण येड्याची स्तुती करून प्रसन्न करून त्याच्याकडून मिळून काय मिळेल? लाख अर्धा लाख रुपये मिळतील आणि चांगलं खायला मिळेल. या पलीकडे तुम्ही देणार काय? तुमडे मरके काय देताल तुम्ही? या मरक्याची स्तुती करून काय उपयोग आहे? हा, तुकाराम महाराज म्हणले ना, बहुतची झाले, बहुण्या गेले, कित्येक झाले रावरंक, मेले गेले. त्याचं काय वर्णन करून नाव त्यांचं नाव तरी कोणी घेते का? महाराज म्हणले गाठ्यामध्ये कोण घेते त्याचं नाव? नाही. नाव घ्यावं तर देवाचं, संतात. तुम्ही देवतांते भजा, हा, देव तुम्हा तुष्टतील, हो, आयशी परस्पर घडेल. हो, देवताचं तुम्ही भजन करा, देवतेची स्तुती करा. कोणाची स्तुती करा? देवते किंवा संतांची स्तुती करा. आणि संतांची स्तुती, देवतेची स्तुती केली की काय होतंय? तुमचं मागलचं पाप जात. मागलचं पाप पांडुरंगाच्या दरबारात जाऊन, इथून तुम्ही दरबारात जा का इथून करा, ध्यानात आणून पांडुरंगाला नमस्कार करण्यागणित पाप कमी होते. पाया पडण्यागणित, पाया पडण्यागणित, पाया पडण्यागणित, पाया पडण्यागणित, त्याचं चिंतन करण्यागणित काय होते? माणसाचं पाप कमी होते. हो. आणि मग सज्जनाच्या वर्णनात तसंच आहे. पुण्यवंत व्हावे सज्जन. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणलं, ज्ञानबा तुकाराम म्हणलं तरी पाप. सज्जनांचं नाव घेतलं की पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे म्हणजे पाप जावे. पाप गेल्याशिवाय पुण्यवंत कसं होईल हो? म्हणजे असं यांची स्तुती स्तोत्रे करावी. तुकाराम महाराज तेच म्हणतात की वदे वाक्य म्हणजे माझ्या वाचेनं जे स्तोत्र निर्माण झालं, वर्णन झालंय. या अभंगात काय झालं? हे वर्णन कोणाचं? पांडुरंगाचं. वदे वाग्देवी. पण तुका विठ्ठली गौरवी, ही माझी वागेश्वरी जी बोलली आतापर्यंत महाराज म्हणतात. आणि ह्या तुकानं काय केला? विठ्ठली गौरवी, विठ्ठलाचा गौरव केला. कोणाचा गौरव केला? विठ्ठलाचा गौरव केला. बरं, विठ्ठली गौरवी, विठ्ठल गौरवी नाही, विठ्ठल गौरवी नाही, विठ्ठला गौरवी. हे बरोबर आहे. विठ्ठला गौरवी, तुका विठ्ठला गौरवी, पण ते ला असल्या पण ली. आणि बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला मला वाटते ज्ञानोबरायांच्या अभंगात आहे ना ते, मला वाटते बाप रुक्मादेवरू विठ्ठली आरपीला, ते विठ्ठलू म्हणतात लोक. बघा तुम्ही बरेच लोक मोगरा फुलला, हा येवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले विचिता ती भारू कळव्याशी आला. हा, आणि मनाचे मनी गुंपियाला शेला. आणि बाप रुक्मादेवर विठ्ठलू आरपीला म्हणते. बरं काही लोक म्हणतात येत नाही त्या भजनाला, विठ्ठलू आरपीला नाही, विठ्ठली आरपीला. हा, खरं तर विठ्ठली आहे तिथं, आणि विठ्ठला आरपीला तरी जमते. विठ्ठला म्हणलं तरी जमते, विठ्ठली. पण विठ्ठलू आरपीला म्हणलं की चुकलं. बाप रुक्मादेवर विठ्ठलाचे भेटी आणि आपुले समसाठी करून ठेला, हे बरोबर आहे. तिथं असं म्हणत नाही, तर आपुले सेवेसाठी करून ठेला म्हणतात की नाही? बघा तुम्ही भजने, हा, बाप रुक्मादेवर विठ्ठलाचे भेटी आणि आपुले सेवेसाठी करून ठेला म्हणतात. इतका अपभ्रंश आहे बघा बोलण्या ह्या लोकांचा. काय करावं आता? समसाठी, आपले समसाठी करून ठेला. हो, समसाठी करून ठेला, हे बरोबर आहे. सेवेसाठी नाही, बरोबर, चूक आहे. लक्षात आलं? मग बाप रुक्मादेवरू हा विठ्ठली आरपीला किंवा विठ्ठला, पण विठ्ठलू आरपीला बरोबर नाही. पुंडली कावर दे हरी, हे बरोबर आहे. नाही, कुंडली गावर्देच म्हणायची बघतो, गवर्दे नाही का? कुंडली गवर्दे हरी आहे ना, असं चालू सदा प्रचलित. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल नाही का? काय काय म्हणते तर कुंडली कवर्दे हरी, हे चूक, हे चूक. कुंडली कवर्दे,
पुंडलिकानं वरदान दिलं असं होतं ते. तसं नाही जमत. पुंडलिका वरदे का पाहिजे तिथं. पुंडलिका वरदे हरी म्हणजे पुंडलिकाला वरदान देणारी हरी पांडुरंग. लक्षात आलं की नाही त्या पुंडलीचा अर्थ. पुंडली मना पुंडली मना पुंडली आहे ना. पण ते पुंडली नीट नाही ना आपली. पुंडलिका वरदे हरी पुंडलिका वरदे हरी पुंडलिकाला वरदान देणारे हरी पांडुरंग अशी त्यांची स्तुती आहे. एक लक्षात ठेवा. हे नीट म्हणलं पाहिजे हो जरा. पहिले तेवढं सुधारून घ्यावी. ही भावना लोकांची नाही. सांगाय गेले की राग यायला काय करावं. तिथे एक आपण कसं म्हणजे पुंडलिका दिलावर हा नाही पुंडलिका दिदलावर हा करुणाकर विठ्ठले पण ते म्हणजे पुंडलिके दिदलावर तिथं चुकत आहे. काय मला वाटतं अभंगाची सुरुवात काय. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका दिदलावर करुणाकर विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी काशाला तुका म्हणे खरे झाले एका बोली. आता असू द्यायचं येते काय पुंडलिका दिदल ते म्हणजे पुंडलिके दिदलावर उलट झालं का बोललं. कोणी वरदान दिलं कोणला. पुंडलिकानं वरदान कोणाला दिलं. तुकायले ते नाही बरोबर. पुंडलिका दिदलावर करुणाकर विठ्ठले म्हणजे पुंडलिकाला वरदान दिलं करुणाकर विठ्ठलानं. कोणतं मूढ पापी जैसे तैसे मी उतरीला काशी लावणे असं बाबा मी ठीक आहे बरं काय. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे मी त्या पंढरपूरच्या वारकऱ्याला कुठं नेईल मोक्षाला नेईल असं वरदान कोणी दिलं. पांडुरंगानं. कोणाला दिलं पुंडलिका म्हणजे पुंडलिके महाराज. खरं ते खरं दाखवायचं असतंय. पण ह्या लोकांना ते कळणाऱ्या लोकांना समाज येणार आहे ना. ते महाराजांना काही सांगितलं काही प्रमाण म्हणले काही म्हणले चुकीचे म्हणले अमंग चुकीचे म्हणले. आपल्याला कुठं कळायले आपल्याला कळलं ना. हे सगळं महाराज हे त्याचा खेळ वाघदेवीचा. कोण्या देवीचा हा ही वाघदेवीची प्रसन्नता नसली की मग ती अबद्ध बरोबर येतच नाही त्यांना. हा त्याचा उच्चार ते बरोबर करू शकत नाही आहे. बरोबर महाराज जन्मच म्हणते महाराज. किती जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे जन्मा जन्मा होय. जन्म बरोबर आहे की जन्म हा जन्म बरोबर आहे. जन्म नाही बरं जन्म हो म्हणजे असे शुद्ध शब्द काढावे. कळलं ते गुन्हा वागेश्वरी. अशी वागेश्वरी तुकोबारायांची बोलतीये. पण गौरव कोणाचा या भाषेमधून विठ्ठली गौरव. कोणाचा गौरव विठ्ठली गौरवी म्हणजे पांडुरंग परमात्म्याचा गौरव आहे. पांडुरंग परमात्म्याचं वर्णन गौरव नाम वर्णन आहे पांडुरंग परमात्म्याचं. मग सांगा वादातूनही वर्णन देवाचं होतंय आणि प्रेमातूनही वर्णन. पण ऐका हे वादच प्रेमातला. हे वादच कशातला आहे. तशी तर पांडुरंगाच्या भक्तीत दोन प्रकार आहेत. विरोध भक्ती अनन्य भक्ती. रावणाला हेच सांगितलं होतं कोणी नारद मुनीनं. कोण्या काळी मागच्या काळामध्ये रावण दिग्विजय करत होता बोंबळ हिंडत होता आणि हिंडता 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 एका डोंगरावर टिकून नारद मुनी श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण वा वा वा. आणि ते काय नारद मुनीचा सन्मान सगळ्या जगामध्ये होत होता. रावणासारखे बडे बडे माणूस होते त्याला. त्याची काय प्रसिद्धी बघा. हिरण्यकश्यपू रावण कंस हे सगळे लोक देवाचा द्वेष करणारे पण ते नारदाचा सन्मान करते. हे मोठं त्यातलं रहस्य आहे. काय ती प्रसिद्धी होती विचारायची. बरं मुक्त आहे कोण त्याचा आपल्यासारखा बद्ध नाही महाराज. गळ लावित असेल त्याच्याबद्दल वाद नाही. गळ लावणं हे आता सांगा बरं गाड्या करणारा माणूस मुक्त आहे म्हणलं कमाल. आपण तर त्याच्यावर बरेच मला वाटतं पण आणखीन आपण मुक्त झालो नाही. अरे ते त्याची लीला होती आणि ते प्रारब्ध वशातच करीत होत. आगाव करीत नव्हतं. जे प्रारब्धा समोर त्याच्या घडणार आहे का आणि ते तसं करीत होत. त्याला भविष्य कळत होतं. नीट करीत होत. नीट करीत होत. ते लय हुशार होत. आणि मग ते रावणा बसा 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 महाराज. मग त्या शेतात काय आता जंगलात काय बसायला एक दगड होता. त्या शिळेवर बसवी थोडं बसायला टाकलं. थोडं ह्यांच्याकडे आता राजा म्हणल्यावर काय ते असणारच ना महाराज. बसा बसा बसले. बसला खाली यायला बसवलं वरी हात जोडले रावणानं. म्हणला मला उद्धार करायला पाहिजे म्हणजे माझा उद्धार करायला मी काय करू.
ते म्हणले वा देवाची भक्ती करा. देवाची भक्ती मयान भक्ती होत नाही म्हणून काय काय माणसं म्हणतात ना आता काय हाड फोडून जन्म गेला म्हातारा मी म्हटलं त्याच्या पोराच्या मनात होतं मामा महाराज की आमच्या बाबाला मार घालायला हवा तुम्ही जरा म्हणा ऐकतच नाही म्हणजे आमचं म्हातारं पोर म्हणले. मग मी म्हणा गेलो तर ते काय म्हणला काय महाराज हाड फोडून जन्म गेला आता काय होणार सांगा. पण म्हातारपणला उप्रती नारदा रावणाला झाली. रावण म्हणला मला वाटतं उद्धार कसा होईल. ते म्हणले उद्धार भक्ती नव्हतं देवाची भक्ती करावी. भक्ती होत नाही म्हणलं धरान मार जन्म बरं असं केलं म्हणला कायची भक्ती करू नये. ते म्हणले मग भक्ती अनन्य होत नसेल दुसरी एक प्रकार विरोध भक्ती कर. अनन्य होत नाही का तुला भक्ती विरोध भक्ती कर. कोण्या देवाची करू ती थोरल्या देवाची. तिथं थोरला देव म्हणून नाव ते नाव घेतलं नाही देवाचं थोरला देव. थोरला देव कोणता म्हणजे विष्णू. ते तर माझ्या समोरच येत नाही म्हणलं त्या संग भांडण तरी करू कसं. अनन्य भक्ती तर होत नाही आणि विरोध भक्ती करायची माझ्या समोर काय करायचं. ते म्हणजे काय नाही घेऊ नको. कालांतरानं तेच परमात्मा विष्णू दशरथाच्या पोटी राम या नावानं अवतार घेणार आणि ते जंगलामध्ये सीतेला घेऊन येईल. त्यावेळेस तू त्याची सीता पळून आण त्याची बायको आणि जोपर्यंत तुला मारित नाही मुंडकं तोडीत नाही तोपर्यंत तू म्हणजे मुक्ती देत नाही तोपर्यंत सीता सोडायची नाही. सीता ही रामाची भक्ती आहे बायको नाही ती कोण आहे भक्ती. मग ती भक्ती ठेवून घ्यायची आणि मला म्हणायचं तुमची भक्ती तुम्ही न्या माझी मुक्ती मला द्या. इथपर्यंत सोडायची नाही बघ बघ हे जमतंय म्हणणार भांडणं हे जमतंय तिथून पाय आहे बघा. आणि त्याने विचारलं होतं राम जन्माला का ते म्हणजे दशरथच जन्माला नाही आणखी तेव्हाची गोष्ट आहे हे. राम तर नाहीच नाही पण दशरथाचा सुद्धा जन्म त्या काळात सांगितली ती गोष्ट. तवापासून खटपटा होत्या भाऊ चालू होत्या त्या वंशाला मारण्यात रामच नाही जन्म दिला दशरथ राजाला मारायचा दशरथालाच मारायचा विचार होता. विरुद्ध भक्ती करायला राम पाहिजे होता ना त्याला जन्माला जेव्हा द्यायचं करणं केलं. अरे बाबा मग तिथून तर सुरुवात झाली ना म्हणजे तिथून त्याच्या भगवंताच्या विरुद्धपणाच्या क्रियेत लागलाच ना. म्हणजे काय व्हायली ती विरुद्ध भक्ती झाली सुरू आणि घडायचं ते घडून घेताय देव परमात्मा तुमच्या माकडाने कसं जमल ते त्याचं बंद कार्य करायला जे करायचं ते करतय. मग तुम्ही कहू पण तुम्ही त्याच्या खटपटीत ध्यास कोणाचा लागलाय हे म्हणा. आणि महत्व कशाचं आहे कशाला आहे देवाच्या ध्यासाला. शिव्या का देणार त्याला काय द्या शिव्या द्या. शिव्या दिल्या तरी त्याचं काय होतंय स्तोत्रच होते. लक्षात आलं का नाही. निंदा स्तुती निंदा केली काय म्हणा त्याची निंदा करा का त्याची स्तुती करा ते स्तोत्र म्हणतंय परमात्मा. आणि त्याच्या चिंतनानं ध्यासा ध्याने ध्याने तद्रूपता ध्याने ध्याने तद्रूप. अरे स्मरता किटकी झाली ते भृंगी ते कर्मी येले न बघा. बरोबर आहे ना. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले गाथ्यामध्ये स्मरता किटकी त्या भिंगुरटीनं त्या लहानच्या आळीनं त्या भिंगुरटीचं स्मरण केलं. कुंभारीन ती घर करते ना चिखलातल्या आळ्या आणि ते चिखलच्या चिकुळ आणि ते असं गोल मडक्यासारखं आपण त्याला कुंभारीन म्हणतो ना. त्याच्यात आणून आळ्या टाकते आणि त्याला टोच्या हाणतो मधल्याला आणि मग ती मधली आळी ध्यान करते सारखं कोणाचं त्या पाकळीचं आता येते काय की मला टोचती काय की मला टोचती काय की असा ध्यास त्या मधल्या आळीला लागतो. आणि त्या ध्यासानं ध्यानानं तिला पंख फुटतात. म्हणजे त्या मधल्या आळीला तर त्या कुंभारणीचं ध्यान लागलं त्या गांधीनं असती बरं ती सावती माणसाला तिचं ध्यान लागल्यामुळं तिला तिचं स्वरूप मिळालं. तिला पंख फुटले ती कर्मी येले न बघ. स्मरता किटकी झाली ते भृंगी म्हणजे भुंगा आणि ती कर्मी येले न बघा. स्मरणापाशी विजय प्राप्ती स्मरणापाशी यश कीर्ती स्मरणापाशी ब्रह्मप्राप्ती एक राहिलं तुकडं उपख्याती स्मरणाची. वा 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 तुम्ही दोघात म्हणून बरोबर आहे की नाही. म्हणजे एवढी ख्याती भगवंताच्या स्मरणाची बरं काय. मग तुम्ही द्वेष अथवा
प्रेम आहे असं वर्णन आले. द्वेषानं करा भक्त का वैरी व्हावे माझी याची. बस. भक्त का वैर्या व्हावे मला भलत्या जाती जन्मावे. भलती या जाती जन्म मज भजावे का विरोधावे. मद भजावे का विरोधावे. बघा बरं स्वतःच म्हणायला. हा? भक्त का वैरी व्हावे माझी याची. हा भक्त व्हावं का वैर्य व्हावं पण माझाच व्हावं. दुश्मन व्हायचंय तरी देवाचाच व्हावं आणि भक्त व्हायचंय तरी देवाचाच व्हावं. एक लक्षात ठेवा. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी त्या आळीबद्दल खूप वर्णन केलं बरं काय. हा तुका म्हणे आळी झाली बिंगुरटी सगळी भ्रमरीचं होय आणि कीटकत्व जाय पालटोनी. अहो किती शेकड्यांचे प्रमाण देता येतील त्या आळी. मग भगवंताचं येण केन प्रकारे काय व्हावं ध्यान. आणि त्या ध्यानानं ध्यानी ध्याता पंढरी राया तर मनासहित पालटे काय आया. हो ध्यान श्रेष्ठ आहे आणि म्हणून तर श्रेयोही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशेष. ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतिरनंतरम अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेष. जे ज्ञानापेक्षा काय विशेषी दे ध्यान विशेषी दे. असं ध्यान भगवंताचं केलं रे केलं की भगवान परमात्मा गौरव मानतो. मग तुकाराम महाराज तेच म्हणतात मी भांडलो असेल देवाला. तेही प्रेमाचंच भांडण आहे. विरोध भक्ती नाही माझी पण भांडण कोणतं इथं प्रेमाचंच आहे. हो पण अधिक अधिक आनंद कोणला त्याला बी मला बी आमच्या दोघांचा आनंद दुणावतोय. आणि मग तुका काय करायला विठ्ठली गौरवी वदे वाग्देवी तर तुका विठ्ठली गौरवी. तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाचा गौरव केला. गौरव नाम वर्णन केलं त्यांचं भगवंताचं. असा त्याचा अर्थ गौरव. काय गौरव गौरव गौरवा पुरते कितीतरी प्रमाण आलेत ना. गौरव म्हणजे उपचार वर्णन स्तोत्रे आणि त्याचं एक लक्षात आलं की नाही. पण आपण गौरव का रौरव आपण रौरव रौरव म्हणजे नरक आणि गौरव काय भगवंताचं वर्णन केलं गौरव केला आणि भगवान. आता हे एक अर्थ आहे तुका विठ्ठली. पण त्या दिवशीचा समाज म्हणजे मधल्या चरणाचा समाज जर वापरला बहुगिरी समाज तर ते असं नाही. तुका विठ्ठली गौरव बरं काय. म्हणजे तुकाराम महाराजांची वाग्देवी वधायली आणि त्या वाग्देवीनं आणि तुकाराम महाराजानं विठ्ठलाचा गौरव केला असा अर्थ झाला. आता हे विधिमुखाचा पण समास बदलून वापरला तर तुकाराम महाराजांची वाग्देवी वर्णन करू लागली. त्या वाग्देवीचा गौरव पांडुरंग परमात्म्याने. वा 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 काय वर्णन करायला तुम्हाला भूषण वाटलं. कोण म्हणून लागले पांडुरंग परमात्मा. तू जे मला भांडायलास तुकाराम त्याच्याबद्दल मला आनंद वाटला. म्हणजे त्या वाणीचा गौरव कोण करतात देव करतात देव. आणि बरोबर आहे तुकारामाची वाणीचा गौरव देव करतोच ना महाराज. काय अरे तुका काय मोती जैसे तू कोणी घेतले मोती जैसे हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उधळली श्रीकृष्णे. किंवा माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन हे मराठेच्या नगरी. बघा महाराज याचा गौरव या ज्ञानेश्वरीचा कोणी केला तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावू आणि येणे वरे ज्ञानदेव सुखी आधाला. म्हणजे ब्रह्मांडाचा नायक विश्वेश्वरराव निवृत्तीनाथ म्हणा की. निवृत्तीनाथ म्हणजे सद्गुरू. सद्गुरू म्हणजे ब्रह्मांडाचा नायक. आणि ते नायक माऊलीला प्रसन्न झाला आणि काय म्हणू लागला हा होईल दान पसावू. तुझे मागायलाच दान पसायदान ते तुझं पसायदान तुला प्राप्त मिळेल. हो प्रसादिक दान तुला मी देऊन टाकलं असे देव म्हणले. आणि या वरदानानं ज्ञानेश्वर सुखिया झाला. म्हणजे ज्ञानेश्वर संतुष्ट झाले. लक्षात आलं. तसं महाराजांच्या वाणीचा गौरव कोणी केला पांडुरंगानं केलेला आहे. हा तुकाराम महाराज तुका सहज बोले वाणी आहे. काय सहज बोलते तुकाराम. पण काय महाराज त्याचा गौरव पांडुरंग परमात्मा करतात. ती जी तुकाराम महाराजांनी गाथा केलाय का मला वाटतं गाथा वाचल्याचा गाथा तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण वाचू लागलो तर देव ऐकायला बसल्याशिवाय राहणार. त्याला इतकी आवड आहे कशाची ही महाराजाची जी वाणी आहे ह्या वाणीचं वर्णन आणि जे करायले हे बरं काय तुकाराम महाराज ते पांडुरंग परमात्मा चित्त देऊन ऐकणार. त्याला ह्याची फार गोडी आहे कशाची या शब्दात.
म्हणजे या वाग्देवीचा गौरव माझ्या तुकाराम महाराजांच्या भाषेचा गौरव कोणी केला? पांडुरंगाने केला. म्हणून तुका विठ्ठली गौरव मध्ये वाग्देवी तर तुका विठ्ठली गौरवी, म्हणजे त्या वाणीचा गौरव पांडुरंग परमात्मा करतात. असा त्याचा सरळ सरळ अभंग संपला असं गृहीत धरू. बरं काय? वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी. तुकाराम महाराज विठ्ठलाचा गौरव करतात, पण किंवा त्या वाणीचा गौरव पांडुरंग परमात्मा करतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून करिता स्वामी सवे वाद तर अधिक अधिक आनंद. मग गडे तुम्ही वर्णन करायचं आहे तर कोणाचं करा? शिव्या द्यायच्या तर कोणाला द्या? देवाला द्या. आपला काही शिव्या द्यायचा अधिकार नाही, पण तुम्ही असं म्हणा की खरी सेवा खरी सेवा नाही महाराज. मग आपल्याला भे वाटतंय काय? नाही वाटत? हा. पण काय काय भजने म्हणते ना, काय इतके दिवस भजन केलं त्या चंद्रानं का मला पोरग दिलं का काय? इतक्या लोकांना बघ. अरे कोणला लेकरट व्हायची जागा नाही, त्याला लेकरट व्हायला नाही, पुन्हा त्याला खाऊ घालाय नाही. अशाला लेकर किती मध्ये द्यायला, तुला एक बी नाही. त्याला शाजी कोणला? देवाला. त्याला आणखी लेकरू झालं नाही बरं काय. आणि ग्रस्त आश्रम असल्यावर लेकरू वाव. पण ह्याला समजितोय मूर्खाला, त्याला म्हणतोय अरे नाही तर नाही, वजाबाकी केली पाहिजे. काय करायची? वजाबाकी. एखाद्याला 4 पोरं येत आणि 4 पोरं असून म्हातारीला विचारित नाही तर म्हातारीला विचारित नाही, मग ते बरे का आपण नसलेले बरे? काय आपलं वावर तर कोणी घेत नाही ना, हे ना तर वावर बी घेतलं आणि भाकरी द्यायला वावर द्यावं लागल का नाही? गाबड्याला बापाचं वावर गाबड्याला द्यावं लागतंय. आणि नाही दिलं तर तुम्ही नळ्या ठेचून ते कोर्ट देते महाराज. कोर्टात भांडण टाकू द्या बरं पोरानं, वाटून द्यावं लागलं का नाही? आता 100 एकर रान आहे, त्याला एक पोरग आहे आणि त्याला कोर्टात भांडण टाकलं. 50 एकर निश्चित त्याला कोणला? मग आता मग भांडण बी करून वावर बी घ्यायले आणि तुकडा बी देत नाही, पाणी बी देत नाही. बरोबर आहे. मग ते बरं का नसलेलं बरं? दान तर नाही ह्याला हे कळतच नाही बाबा. हवा असते त्याला, हवा असते त्याला. लेकरू बाळ नाही का तर त्याला हवले असते. ते कोणाचं बी बाबा मी बघतोय की नाही त्याच्या डोक्यातलं येळ. तुम्ही येळ समजू नका त्याला ध्यान लागते. तेवढं कापूर लय चांगला आहे, लय बेजार होते महाराज. ते नवरा बेन ह्याच्याहून ती बायको तर होतच आहे. नाद आहे. पण मी म्हणतोय समाधान राहा. कोणा डॉक्टरच्या भरत्या करू नका. डॉक्टर लोक पैसे काढतात महाराज. इकडं बघा, असा कोणता वकील आहे का